99% मुलं कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथडनी सॉल्व्ह करत असताना चुका करतात. तर काय चुका त्यांच्या होतात मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करीन. आणि ही मेथड आपल्याला केव्हा यूज करायची आहे, जर क्वेश्चनमध्ये म्हटलं आहे सॉल्व्ह बाय कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड, तेव्हा तर करायचीच आहे. पण असं पण जर एखादा क्वेश्चन असा आला की ज्याचे तुम्ही फॅक्टर्स पाडू शकत नाहीये, समजा असा क्वेश्चन तुमचा आलाय की ज्याचे तुम्ही फॅक्टर्स पाडू शकत नाही, प्राईम फॅक्टरायझेशन मेथडने याला सॉल्व्ह करू शकत नाही, मग त्यावेळेस तुम्हाला ही मेथड वापरता येईल. तर काय करायचं आहे, सगळ्यात पहिली इम्पॉर्टंट स्टेप लक्षात घ्या. आपण जेव्हा परफेक्ट स्क्वेअर मेथड करतो तेव्हा आपला स्टँडर्ड फॉर्म हा असा असला पाहिजे, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स इज इक्वल टू सी. म्हणजे कॉन्स्टंट जो आहे हा आपल्याला इकडे पाहिजे. सो सगळ्यात पहिले मी काय केलं, एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20ला इकडे घेऊन गेलो, प्लस 20 केला. दुसरी गोष्ट, या स्टेपमध्ये आपल्याला ए हा 1 पाहिजे. याचा अर्थ काय की इथे एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1च पाहिजे नेहमी. तर इथे तर ऑलरेडी काहीच नाही, म्हणजे 1च आहे. त्याच्यामुळे या क्वेश्चन मध्ये आपल्याला जास्ती मेहनत करायची गरज नाही, ऑलरेडी एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 आहे. जर 1 नसता, समजा असा एखादा क्वेश्चन आहे जिथे कोइफिशियंट 1 नाही आहे, मग त्यावेळेस काय करावं लागेल, हा 9 आपल्याला इथून काढून टाकावा लागेल. तो कसा करायचा आपण जेव्हा हा क्वेश्चन करू त्यावेळेस बघू. सो आता सगळ्यात पहिले मग काय करायचं, पहिली स्टेप आपण काय केली, कॉन्स्टंटला इकडे नेलं. दुसरी स्टेप आपण चेक केली की एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आहे का, आहे. आता पुढची स्टेप, पुढच्या स्टेपमध्ये आपण काढायची आहे व्हॅल्यू थर्ड टर्मची. सो थर्ड टर्मचा काय फॉर्म्युला असतो, हाफ इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स चा स्क्वेअर. सो हाफ इंटू एक्सचा कोइफिशियंट, एक्स आहे इथे, त्याचा कोइफिशियंट काहीच नाही तर 1 आहे. सो हाफ इंटू 1चा होल स्क्वेअर, म्हणजेच हाफ इंटू 1 इज हाफच. सो 1/2 चा स्क्वेअर, म्हणजे आन्सर आलं 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4. सो आपला थर्ड टर्म आपल्याला मिळालेला आहे, ज्याला आपण शॉर्टकटमध्ये लिहू टी टी. थर्ड टर्मची व्हॅल्यू आली आपली 1/4. ही व्हॅल्यू काढली की ही व्हॅल्यू आपल्याला, आता हे जे इक्वेशन आपलं होतं बनवलेलं एक्स स्क्वेअर प्लस एक्स इक्वल टू 20, याच्या दोन्ही साईडला ही थर्ड टर्मची व्हॅल्यू ऍड करायची आहे. सो एक्स स्क्वेअर प्लस एक्स इक्वल टू 20 मध्ये मी लेफ्टला पण ऍड करणार आणि राईटला पण ऍड करणार. सो पुढची स्टेप आपण करतोय. सो आपण पोहोचलो होतो एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज इक्वल टू 20, हे आपलं इक्वेशन होतं. आपण थर्ड टर्म का बरं म्हटलंय, कारण याला आपण थर्ड नंबरवर लिहितो आहे, पण आपण लेफ्टला ऍड करू तर राईटला पण करणं आवश्यक आहे. सो आपण राईट साईडला पण याला ऍड केलं. सो आता इथपर्यंत झाल्यावर ना पुढचा पार्ट थोडासा मुलं गडबड करतात. काय होतं पहा, लक्ष द्या काय करायचं आहे. आता ह्या ज्या 3 टर्म्स आहेत ना, हा होल स्क्वेअर आहे कोणाचा तरी. कोणाचा स्क्वेअर असतो, कसं ओळखायचं आहे, तर हा कोणाचा स्क्वेअर आहे ओळखायचं, ते तर सोपं आहे. कोणाचा स्क्वेअर दिसतोय, एक्सचा दिसतो. हा कोणाचा स्क्वेअर आहे बरं, 1चा आहे. 4 कोणाचा आहे, 2चा आहे. मिडिल टर्मचं जे साईन आहे ते साईन द्यायचं आहे. म्हणजे एक्स प्लस 1/2 चा होल स्क्वेअर, म्हणजे याला जर तुम्ही हा फॉर्म्युला लावला असता ए प्लस बी होल स्क्वेअरचा, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, तर तुमचं हे आन्सर आलं असतं. वाटल्यास तुम्ही रफमध्ये करून बघू शकता. ठीक आहे. सो याचा हा होल स्क्वेअर आहे. आपला चॅप्टर, आपला याचं नाव काय होतं, कम्प्लिटिंग द स्क्वेअर. तर आपण हा कोणाचा स्क्वेअर आहे ते लिहिलेला आहे. आता राईट साईडला सॉल्व्ह करायचं, तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करू शकता. 24 जा 80 प्लस 1, 81/4. राईट साईडला जर सिम्प्लिफाय करणं शक्य असेल तर सिम्प्लिफाय करायचं. एका टेबलमध्ये नंबर येत असतील तर सिम्प्लिफाय करायचं. नाही होत असेल ज्यावेळेस, मग आपण काय करायचं, दोन्ही साईडला आता घ्यायचा रूट, टेकिंग रूट ऑन बोथ साइड्स. सो दोन्ही साईडला मी रूट घेतोय. रूट घेताना कॉमन मिस्टेक, रूट घेताना काय करायचंय, प्लस मायनस घ्यायला विसरायचं नाही आहे. बरेच वेळा नाही तर आपण एकच व्हॅल्यू काढतो, 2 व्हॅल्यूज येणार आहेत आपल्या. ठीक आहे, प्लस मायनस घ्यायचा आहे. इकडे काय होता, एक्स प्लस 1/2 चा स्क्वेअर. आता तुम्हाला माहिती आहे जी संख्या रूटमध्ये डबल येईल ती बाहेर निघेल. सो आपली नेक्स्ट स्टेप मध्ये काय आलं बरं, सो नेक्स्ट स्टेप आपली झाली, हा रूटमध्ये डबल आला, ब्रॅकेट बाहेर निघाला, प्लस मायनस, हा 9 चा स्क्वेअर, हा 2 चा स्क्वेअर. बस झालं, 2 व्हॅल्यूज मिळतील, सेपरेट करू. सो एक्स प्लस 1/2 इज इक्वल टू 9/2 लिहायचं. एका याच्यात एक्स प्लस 1/2 इज इक्वल टू मायनस 9/2 लिहायचं. सो आता प्लस 1/2 इकडे आला,
सो 9/2 मायनस 1/2, कारण डिनॉमिनेटर सेम आहे. सो 8/2, 8/2 म्हणजे याला 4. सो एक एक्सची व्हॅल्यू मिळाली आपली. सिमिलरली याला इकडे नेलं. सो x इक्वल टू मायनस 9/2 होता ऑलरेडी, प्लस 1/2 झाला मायनस 1/2. सेम साईन आहे, ऍड केलं, जे दोघांचं साईन आहे साईन दिलं, -10. सो आपला आन्सर आला x इज इक्वल टू -5. सो दिस इज अवर फायनल आन्सर, 4 आणि -5. ओके. सो आता असा क्वेश्चन 9y² मायनस 12y प्लस 2 इक्वल टू 0. मी तुम्हाला म्हटलं होतं की इथे कोइफिशियंट आपला 1 पाहिजे. मग आता या क्वेश्चन मध्ये काय करायचं, सगळ्यात पहिले तुम्हाला म्हटलं की आपला स्टँडर्ड फॉर्म कसा पाहिजे आहे, हा असा पाहिजे आहे, आणि याच्यामध्ये आपला a किती हवा आहे, 1 हवा आहे. मग काय करू, मी सगळ्यात पहिले काम करतो, 2 ला नेलं इकडे, प्लसचा होता मायनस झाला. इथे आहे 9y² मायनस 12y, पण आपला x² म्हणजेच y² या क्वेश्चन मध्ये याचा कोइफिशियंट 1 पाहिजे. मग हा 9 काढून टाकण्यासाठी काय करू आपण, पूर्ण इक्वेशनला डिवाइड बाय 9 करून टाकू. सो हा आला 9y² अपॉन 9 मायनस 12y अपॉन 9 मायनस 2 अपॉन 9. सो कॉमन मिस्टेक परत, हा 9 तर कटला, इथे पण सिम्प्लिफाय होत आहे ना, यालाही करा. 3 3 जा 9, 3 4 जा 12, याला नाही होत, तसंच राहू द्या. सो काय आला, y² मायनस 4 अपॉन 3y मायनस 2 अपॉन 9. आता हा आपला बरोबर स्टँडर्ड फॉर्म बनला, याचा कोइफिशियंट आला 1. आता आपण काढायची थर्ड टर्म. थर्ड टर्मचा फॉर्म्युला काय, हाफ इंटू कोइफिशियंट ऑफ y होल स्क्वेअर. आता क्वेश्चन व्हायचा आहे म्हणून y लिहिलाय. सो काय बनला, हाफ इंटू, कॉमन मिस्टेक, कोइफिशियंट ऑफ y लिहितो आपण 4/3, जो आहे मायनस. सो मायनस 4/3 लिहिणं आवश्यक आहे. 4/3 लिहिलं तर मार्क्स कटतील, लक्षात ठेवा. ओके. सो प्लस इंटू मायनस, मायनस झालं, हा झाला -4, खालती आला 2 3 जा 6, केला स्क्वेअर, मायनसचा स्क्वेअर प्लस होतो. सो हा झाला 4चा स्क्वेअर 16, 6चा स्क्वेअर 36. कॉमन मिस्टेक, सिम्प्लिफाय करणं आवश्यक आहे. ठीक आहे. सो या दोघांना मी डिवाइड करतो 4 नी. सो 4 4 जा 4 9 जा. सो व्हॅल्यू आली आहे 4/9. सो आता आपण काय करणार, आपण जी थर्ड टर्मची व्हॅल्यू काढली, काय काढली थर्ड टर्मची व्हॅल्यू आपण, 4/9. ही व्हॅल्यू आपलं जे इक्वेशन आहे त्याच्या दोन्ही साईडला ऍड करणे आवश्यक आहे. सो ऍडिंग 4/9 टू बोथ साइड्स, BS is both sides. y² मायनस 4/3y इज इक्वल टू मायनस 2/9. हे आपलं इक्वेशन आहे. सो y² मायनस 4/3y इज इक्वल टू मायनस 2/9. या इक्वेशन मध्ये आपण दोन्ही साईडला 4/9 ऍड करतोय. पहा, तिसऱ्या नंबरवर लिहिलं म्हणून याला थर्ड टर्म असं म्हटलं आहे आपण. सो आता होल स्क्वेअर बनवायचा आहे. कोणाचा स्क्वेअर आहे हा, वायचा. हा कोणाचा स्क्वेअर आहे, 2/3चा. मधल्याचं साईन काय आहे, मायनस. सिंपल, होल स्क्वेअर, एकदम आसान. डिनॉमिनेटर सेम. सो -2 + 4 2. सिम्प्लिफाय होत असेल तर करायचं, नाही होत आहे मग आता घ्यायचा दोन्ही साईडला रूट. सो टेकिंग रूट ऑन बोथ साइड्स. परत जे मी तुम्हाला म्हटलं, इम्पॉर्टंट पार्ट लक्षात ठेवायचा, प्लस मायनस घ्यायला विसरायचं नाही आहे. सो इथे होता क्वेश्चन वायचा आहे, वाय लिहितो, चुकून मी एक्स लिहित होतो. y मायनस 2/3चा स्क्वेअर प्लस मायनस 2/9. सो जो ब्रॅकेट, जी संख्या डबल येईल ती बाहेर निघाली. सो y मायनस 2/3 बाहेर. इथे 2चा तर काही 2 तर कोणाचा स्क्वेअर आहे नाही, म्हणजे 2 तसंच राहील. 9 हा 3चा स्क्वेअर असल्यामुळे 3 निघाला बाहेर. बस झालं. सेपरेट करायच्या, दोन व्हॅल्यूज बनवायच्या आहे आपल्याला. सो आता याला पुढे सॉल्व्ह करू. y मायनस 2/3 इज इक्वल टू, एकदा लिहायचं प्लस √2/3 आणि एकदा लिहायचं y मायनस 2/3 इज इक्वल टू मायनस √2/3. बस थोडंसं, 1-2 स्टेप, क्वेश्चन खतम. याला आणलं इकडे, y इज इक्वल टू √2/3 प्लस 2/3. मायनसचा प्लस झाला, डिनॉमिनेटर सेम, √2 + 2/3. कॉमन मिस्टेक सांगतोय परत, √2 + 2 ला 2√2 लिहायचं नाही, चुकून जाणार. हे अनलाईक टर्म, याला प्लस करता येत नाही, असंच ठेवायचं आहे. सिमिलरली
याला इकडे नेला आपण y इज इक्वल टू -√2/3 प्लस 2/3, परत डिनॉमिनेटर सेम आहे, सो -√2 प्लस 2 डिवायडेड बाय 3. सो दिस इज अवर फायनल आन्सर. पण आता हे जे आन्सर आहे या क्वेश्चनला आपण फॅक्टरायझेशन मेथडनी सॉल्व्ह करू शकत नव्हतो, आपल्याला असे फॅक्टर्स नसते मिळाले या क्वेश्चनचे. मग म्हणून असा जो क्वेश्चन असतो जो आपण फॅक्टरायझेशननी नाही करू शकत त्याला आपण कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथडनी करू शकतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांसोबत पण शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी फॉर्म्युला मेथडनी क्वेश्चन्स करून देणार आहे. जर तुम्हाला तुमच्या पुस्तकातले असे काही क्वेश्चन आहे जे नाही येत आहे तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला आहे तर ते पण कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.